तुम्ही आज जयपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे आहात, काय सांगाल? नमस्कार, मी हर्षाली संदेश पवार, शिवसेना भाजप युतीकडून प्रभाग क्रमांक 7 मधून मी उमेदवारी लढवत आहे. धनुष्यबाण या चिन्हावरती. माझं शिक्षण इकॉनॉमिक्स मधून BA ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. मी एक स्वतः शेतकरी आहे. या प्रभागामध्ये साधारण कोणकोणत्या समस्या आहेत? प्रभागामध्ये आमच्या मार्कंडीमध्ये जो एक मोठा नाला आहे, त्या नाल्याला एक बाजूनेच संरक्षण भिंत केले, जिथे काहीच गरज नाही आहे. जिथे गरज आहे, वस्ती आहे, तिथे नाल्याला भिंतच नाही आहे. तिथे होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करेन. तसंच आज आम्ही शंकरडीत आम्ही जातोय प्रचाराला, रात्रीच जातोय. तिथे स्ट्रीट लाईट नाही आहेत, त्यांची कमतरता आहे. त्यासुद्धा मी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. परत मार्कंडीमध्येच पालीवरती आरक्षित जागा आहे नगरपालिकेची, तिथे लहान मुलांचं गार्डन होणार आहे. ते होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. तसंच पाण्यात गांडूळ, साप, मासे वगैरे सगळं असं घाण येते, कचरा येतोय, ते पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करेन. मॅडम, तुम्ही सामाजिक क्षेत्रात वावरता, नक्की काय सामाजिक क्षेत्रात काम केलं? तुम्ही कशा प्रकारचे काम केले? त्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले. तसंच शेतकऱ्यांसाठी सुद्धा उपक्रम राबवलेले आहेत. त्यांना बियाणं, भात बियाणं, तसंच त्यांना खत, जे काय लागेल ते कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन ती त्यांना मी वेळोवेळी पुरवलेली आहे आणि ह्याच्या पुढे पुरवत राहीन. तसंच कृषी केंद्र स्थापन करण्याचा सुद्धा विचार आहे माझा आपल्या प्रभागामध्ये, कारण शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रभागातील ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या सोलरवरती नेण्याचा प्रयत्न करेन. आणखी काय करू शकाल? लोकांना शुद्ध पाणी, ह्या प्रभागातील लोकांना शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न करेन. ह्या प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती मी उपाययोजना करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तसेच नगरपालिकेमध्ये ज्या योजना येत आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तुम्ही आज प्रचाराला फिरत आहात, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि तुम्हाला विजयाची किती खात्री आहे? मी मागील 9 वर्ष सामाजिक काम करत आहे. आता सुद्धा प्रभागामध्ये फिरताना मला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता मला भरघोस मताने निवडून देईल याची मला पूर्ण खात्री आहे. नमस्कार.